बघा सराव पण संच 1.2 आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 भूमिती क्लास 10 दहावीचा. काय म्हटलेलं आहे पहिला क्वेश्चन, खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिलेल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण पी एम हा कोन क्यू पी आर चा दुभाजक आहे ते ओळखा. 3 आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे की नाही दुभाजक हे आपल्याला ओळखायचं आहे. तेच गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाइन सेगमेंट्स आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पी एम is the bisector of angle QPR. angle QPR angle QPR हा कोण दुभाजक आहे का नाही, अँगल बायसेक्टर आहे का नाही आपल्याला ओळखायचं. मग आता क्वेश्चन 1 चं सोल्युशन. क्वेश्चन 1 मधलं पहिलं बघा. सोल्युशन ओपन. फर्स्ट मधलं पहिलं काय, मग आपण काय 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 दिलेलं आहे ते लिहून घेऊ. काय दिलेले आहे, पीक्यू ची लांबी 7, पी आर ची 3, क्यू एम ची किंवा एम क्यू ची क्यू एम दी आहे, क्यू एम ची 3.5, एम आर ची किंवा आर एम किती आहे 1.5 1.5. मग आता आपल्याला ओळखायचं आहे. बघा कसं सोडवायचं. जर आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा कन्व्हर्स अँगल बायसेक्टर यूज केलं, आपल्याला माहिती नाही अजून आहे की नाही, तर काय होईल, पी क्यू भागेला पी आर, त्याच्यानंतर क्यू एम भागेला एम आर. मग पहिले घेऊ पी क्यू अपॉन पी आर, किंमत ठेवून देऊ. पी क्यू ची आहे 7, पी आर ची आहे 3. भाग जात नाही, जसं तसं याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट, समीकरण नंबर 1. नंतर त्याचप्रमाणे सिमिलरली क्यू एम अपॉन एम आर. क्यू एम किती आहे 3.5 आणि 3.5 आणि 1.5 1.5. आता काय होते, दोन्ही ठिकाणी एका घरांतर चिन्ह आहे, पॉइंट आहे, काढून टाकला किती होतील 35 भागिले 15. भाग जाते का, जाते. कितीचा 5चा, 5 त्रिक 15, 5 7 35. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गेला पाहिजे. याचं सोल्युशन काय आलं 7 अपॉन इक्वेशन नंबर 2 झालं. मग विधान 1 व 2 वरून काय निघालं, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून काय निष्कर्ष निघाला, पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. कारण लेफ्ट हँड साईड घेतली बरोबर आहे, याची लेफ्ट हँड साईड सोडवली याचे 7/3 आलं, याची राईट हँड साईड सोडवली ते 7/3 7/3 आलं, सारखं आलं. म्हणजेच द्यायचं, कारण कन्व्हर्स प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. मी लिहिजा मराठीमध्ये, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या व्यत्यासावरून. मग याचाच अर्थ काय होईल की किरण पी एम हा कोन क्यूपीआर चा दुभाजक आहे. याच्यावरून किरण पी एम हा क्यूपीआर चा दुभाजक आहे, कारण लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. तेच इंग्रजीमध्ये रेपियम is the bisector of angle QPR. अशाच पद्धतीने ते दोन्ही आहेत. आलं तर ठीक, नाही आलं तर लिहायचं नाही आहेत, असेल तर हो, नाही तर नाही.
एवढंच आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट नंबर, आता हे वाक्य फालतू पडलं नाही, जाऊ द्या बरं आता. दुसऱ्या ह्याच्यात बघा, PQ ची किती आहे 10, PR ची 7, QM ची 8 आणि MR ची 6. तेच प्रोसेस, फक्त आता इथं याला आपण असं करू, डावी साईड किंवा असं घेतलं चालते. PQ अपन PR, PQ ची आहे 10, PR ची आहे 7. इक्वेशन नंबर फर्स्ट. QM ची आहे 8, MR ची आहे 6. भाग जाते कितीचा, 2चा. 2 3 जा 6, 2 4 जा 8, बेत्रिक 6 भेजूबाट 4/3. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आहे का सारखं, म्हणजे लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल टू राईट हँड साइड. डावी बाजू आणि उजवी बाजू योग्य नाही. याचाच अर्थ काय होईल, PQ अपॉन PR इज नॉट इक्वल टू QM अपॉन MR. झालं. म्हणून कारण काय टाकायचा, रे PM इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल QPR. मराठीमध्ये किरण PM हा कोन QPR चा दुभाजक नाही. संपला विषय. असेल तर आहे, नसेल तर नाही. नेक्स्ट नंबर, काय दिलं आहे, PR PQ 9, PR 10, QM 3.6, MR 4. तेच प्रोसेस, PQ भागेला PR 9 भागेला 10, भाग जात नाही. त्याच्यानंतर 3.6 इथं 4 आहे. आता बघा इथं 3.6 इथं 4. मग आता आपल्याला दशक चिन्ह काढायसाठी आपल्याला माहिती आहे छेदामध्ये नाही आहे पॉईंट, तर पॉईंट दिला आणि एक शून्य घेतलं, म्हणजे आता झाले सारखे झाल्यानंतर याच्यामध्ये दशक चिन्ह काढून टाकायचे. म्हणजे झालं काय 36/40. आता भाग बघा कशाचा जाते, 4चा. 4 9 जा 36, 4 10 जा 40, 4 9 36, 4 10 40, किंवा 2 2 नाही देऊ शकता. त्याला दिलं इक्वेशन नंबर. आपल्याला माहिती आहे मग काय, विधान एक वरून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. इथं कारण लिहायचं की कोन दुभाजकाच्या व्यत्यासावरून. मग रे PM आता नाहीच मग पडून जाईल. रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल PQPR. किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे. अशा पद्धतीने आपला पहिला क्वेश्चन झाला. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन, काय सांगितलेलं, जर त्रिकोण PQR मध्ये P पासून M पर्यंत 15 आहे, PQ 25 आहे, PR 20 आहे, NR 8 आहे, तर रेषा NM ही
बाजू क्यू आरला समांतर आहे का, असेल तर का आहे त्याचं कारण. तेच इन ट्रायंगल क्यू पी आर पी एम इज इक्वल टू 15, पी क्यू इज इक्वल टू 25, पी आर इज इक्वल टू 20, एन आर इज इक्वल टू 8. स्टेट वेदर लाईन एन एम इज पॅरलल टू साइड आर क्यू गिवन रिझन. क्यू दिलेलं काय काय ते लिहून घेऊ पहिले. पी एम is equal to 15, PQ is equal to 25, ER is equal to 20, NR is equal to 8. बरोबर आहे. बघा आता आपल्याला PM इथून पासून इथपर्यंत दिलेलं आहे. PM 15, PQ दिलेली आहे 25, पण आपल्याला MQ दिलेली नाही काढायची. त्याचप्रमाणे PR आणि PN सुद्धा दिलेली आहे. बघा इथून PQ, PM, PR आणि NR दिलेली आहे. PN दिलेली नाही, हे सुद्धा काढावे लागेल. आपण काय करू बघा. इन ट्रायंगल PQR, लिहायचं त्रिकोण PQR काय बघा. PM प्लस MQ इज इक्वल टू PQ. कारण काय आहे त्याचं, कारण PMQ हे कोलिनियर पॉइंट आहे, म्हणजे एक रेषीय बिंदू आहे. एक रेषीय बिंदू म्हणजे जे एकाच रेषेवर असतात ते. बघा P पासून Q पर्यंतचं अंतर कसं तयार झालं, PM अधिक MQ म्हणजेच PQ. मग आता किंमत टाकून देऊ. PM ची आहे 15, MQ काढायचा, PQ ची आहे 25, 15 तिकडे गेले, अधिकचे वजा झाले, 25 मधून 15 गेले, म्हणजे MQ किती मिळाले आपल्याला 10 युनिट, 10 हे भेटली MQ. सिमिलरली तसंच आता कोणचं P पासून R पर्यंत कसं तयार झालं, PN अधिक NR, PN प्लस NR, PN प्लस NR इज इक्वल टू PR. कारण PNR हे सुद्धा एक रेषीय बिंदू आहे, कोलिनियर पॉइंट आहे. मग किंमत ठेवून देऊ. PN नाही आहे जशीच्या तशी, NR 8, PR 20, 8 तिकडे गेले, अधिकचे काढतील वजा, 20 मधून 8 गेले, किती राहिले 12, 12 युनिट झालं. MQ आणि PN भेटले. मग काय करू आपण बघा. नाव आता PN किंवा ती साईड घ्या, ही घ्या, कोणची घ्या, PN अपॉन NR सॉल्व करू. PN किती आहे काढला आपण 12 म्हणजे 12. NR किती आहे दिलेला आहे 8, भाग जाते द्यायचा 4चा, 4 दुनी 8, 4 3, 3/2. याला समीकरण नंबर 1. त्याच्यानंतर दुसरी बाजू PM अपॉन MQ. PM किती आहे 15, MQ किती आहे 10, भाग जाते 5 दुनी 10, 5 त्रिक 15. इक्वेशन नंबर 2. मग बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, विधान 1 व 2 वरून. आता विधान 1 व 2 वरून काय निष्कर्ष आला, दुनियाचं सारखाला म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड बरोबर. म्हणून PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. कशावरून, कन्व्हर्स
प्रॉपर्टी ऑफ बीपीटी थिअरी, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून. म्हणून NM is parallel side RQ. NM ही साइड RQ ला समांतर आहे. अशा पद्धतीने सोपी आहे, काही कठीण नाही आहे. त्याच्यानंतरचा तिसरा क्वेश्चन बघा. ट्रायंगल त्रिकोण MNP च्या कोन Nचा NQ हा दुभाजक आहे सांगितलेला आहे ग्रंथामध्ये. MN ची व्हॅल्यू जी आहे, किंमत आहे ती 5 आहे, PN ची 7 आहे, NQ ची 2.5 आहे, QP काढायचं. तेच इन ट्रायंगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. If MN is equal to 5, PN is equal to 7, NQ is equal to 2.5, then find QP. QP काढायची आहे. या क्वेश्चन थर्डचं सोल्युशन ऊपर. इन ट्रायंगल MNP दिलेलं काय काय, अँगल N is बायसेक्टर ऑफ किंवा असं लिहा, जे दिलेलं आहे ते लिहू आपण. NQ is a बायसेक्टर ऑफ अँगल N. तेच त्रिकोण MNP मध्ये NQ हा कोन Nचा दुभाजक आहे. झालं. त्यानंतर किमता दिलेल्या त्या लिहून घेऊ. MN बरोबर 5, PN बरोबर 7, MQ बरोबर 2.5 आणि QP आपल्याला काढायचं आहे. गिव अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय होईल बघा. MN अपॉन PN इज इक्वल टू MQ अपॉन QP. कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून. तुम्ही द थिअरम ऑफ अँगल बायसेक्टर. किमता टाकून दे. MN 5, PN 7, MQ 2.5, QP काढायची जशी आहे तशी. आता याचा तिरुपा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा. 5 गुणेला QP बरोबर 7 गुणेला 2.5. QPला 5 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला. आपण काय करू, त्याला आपल्याला माहिती आहे 25ला भाग जाते, पण इथं पॉईंट आहे त्यामुळे अडचण येईल. या दोघांचा सरळ गुणाकार करू. 2.5ला 7 7 5 35, 5 7 3, 7 2 14, 3 17. इथे आले 175. दशक चिन्ह एका घरांतरात दिलं. आता बघा भाग देऊ आपण. 17.5ला 5 5 3 जा 5 3 15. 7 5 गेले 2 0. हा 5 घेतला, पण हा 5 खाली घेतला, इथं पॉईंट आहे म्हणून पॉईंट दिला. 5 5 25 0. म्हणजे QP किती एककाला आपलं 3.5 युनिट. आणि इथं लिहिला आपण
अशा पद्धतीनं आपलं तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह झालं. नेक्स्ट नंबर क्वेश्चन 4. सोल्युशन ओपन. बघा आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा की एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एकी अपॉन क्यूसी. मेजर ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन प्रूव्ह दॅट एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एकी अपॉन क्यूसी. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. किंवा लिहून घेऊ सोल्युशन ओपन मध्ये काय दिलेलं आहे. अँगल ए पी क्यू इज इक्वल टू अँगल ए बी सी गिवन दिलेला आहे. दिसते आकृतीत. हा 60 अंशाचा आहे, हा 60 अंशाचा आहे. म्हणून अँगल ए पी क्यू कोण ए पी क्यूला कॉन्ग्रंट अँगल ए बी सी कशावरून करस्पॉन्डिंग अँगल. कुठले अँगल आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल ज्याला आपण संगत कोन असं म्हणतो. मग याच्यावरून काय निष्कर्ष. हे कोण जर सारखे आहे म्हणजे याचाच अर्थ पी क्यू आणि बी सी कशी आहे पॅरलल आहे समांतर आहे. म्हणून पी क्यू पॅरलल किंवा लाईन पी क्यू पॅरलल लाईन बी सी असं लिहिलं चालते. किंवा साईड पी क्यू पॅरलल साईड बी सी. तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते लिहा. बाजू पी क्यूला बाजू बी सी समांतर आहे कशावरून संगत कोनाच्या समांतर रेषेच्या प्रमेयावरून किंवा समांतर रेषेचे संगत कोनाच्या प्रमेयावरून नुसार वगैरे अशा पद्धतीने. आता माहिती आहे बाजू पी क्यूला बाजू बी सी समांतर आहे पॅरलल आहे. मग इथं कोणतं थेरम लागते बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग त्याच्यावरून काय होईल ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी बी पी टी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून नुसार झालं सिद्ध. काही कठीण नाही आहे. नंतरची क्वेश्चन नेक्स्टच्या पार्टमध्ये घेऊ.